तुमची तिळगुळ बर्फी कधी कडक होते का? आज मी सांगणार आहे अशी एक गुप्त ट्रिक ज्यामुळे बर्फी होईल अगदी दुकानासारखी चमकदार आणि सॉफ्ट आणि शायनी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामध्ये मी बर्फी ही अतिशय तोंडात टाकताच विरघळते अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि ह्या संक्रांती स्पेशल ही रेसिपी नक्की पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता त्याच्या वड्या इतक्या छान झालेल्या आहे. बर्फीचा आकार आपण दिलेला आणि अतिशय पाक कडक न होता ही खूप दिवस टिकते. 15 ते 20 दिवस नक्की टिकते. आरामात करून बघा आणि चवीला अप्रतिम लागते. नक्की या संक्रांती स्पेशलमध्ये ही तिळगुळाची बर्फी नक्की करून बघा. का अतिशय खूप चवीला प्रतिम लागते. तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट झालेली आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहेत साहित्य ते बघणार आहोत. पावशेर पांढरे तीळ घ्या, 100 ग्रॅम शेंगदाणे घ्या आणि 100 ग्रॅम गूळ घ्या तुमच्या आवडीप्रमाणे. सर्वात प्रथम पांढरे तीळ मंद आचेवर भाजून घ्या. रंग बदलू देऊ नका. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पूड करून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कारण जर पांढरे तिळाचा कलर बदलला, थोडे काळपट झाले, तर बर्फी ही चवीला थोडीशी कमी लागते. त्यानंतर ताटामध्ये हे थंड करून घ्या तीळ आणि शेंगदाणे देखील ही भाजून घ्या आणि शेंगदाण्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण त्याचे टर्कल काढून घ्या. आता आपण हे साहित्य थंड करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगदाणे व्यवस्थित त्याचे टर्कल काढून घ्या. ही बर्फी खूप चवीला अप्रतिम लागते आणि संक्रांतीमध्ये नक्की करून बघा. त्यानंतर साहित्य शेंगदाणे आपले थंड झालेले आहे, तीळ देखीलही थंड झालेले आणि गूळ हा आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ हे याची वाटण करून घेणार आहोत. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवले आणि थोडेसे तीळ आपण बाजूला ठेवलेले आहे कारण आपल्याला त्याच्यावर तीळ लावायचे. इकडे बघू शकतात अगदी तेल सुटलेलं आहे आपल्या दोन्ही साहित्याला. मिक्सरमधून काढल्याच्यानंतर शेंगदाण्याला तिळाला तेल सुटतं. तर इकडे कढईमध्ये आपण पॅनमध्ये गूळ घेणार आहोत. गूळ तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या. तुमचं जितपत तीळ घेतलेले त्यानुसार गूळ घ्या. त्यानंतर गुळामध्ये आता खरी जादू येते पॅनमध्ये. गूळ 2 चमचे पाणी घालून मंद आचेवर वितळा. उकळी येऊ देऊ नका. हीच गुपित ट्रिक आहे जेणेकरून पाक हा कडक होत नाही. बर्फीसाठी 2 चमच यामध्ये पाणी ॲड करा. गूळ वितळल्यावर त्यात हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हे व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे गूळ. थोडंसं 2-3 मिनिट लागतात हे वितळायला. त्यानंतर गूळ वितळलं त्यानंतर तीळ पूड घ्या. आपण जे सारण घेतलेलं आहे मिक्सरमधून काढलेलं ते घ्या. ताटाला तेल किंवा तूप लावून घ्या. तर त्याच्यानंतर विलायची पावडर ॲड करा. गूळ हा मेल्ट झालेला आहे. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे विलायची, जायफळचं पूड घाला यामध्ये 1 चम्मच. त्यानंतर 1 चम्मच तूप घाला आणि सतत हलवत एकजीव मिश्रण तयार करून घ्या. मिश्रण सूट झाल्यावर तूप लावलेल्या ट्रेमध्ये पसरा. वरून काजू बदामाचे काप लावा. तर हे बघा आपला हा गूळ छान असा वितळलेला आहे. यामध्ये आपण मिक्सरमधून जे वाटण काढलेलं आहे तिळाचं, आता थोडं मंद आचेवर गॅस करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं वाटण ते यामध्ये ॲड करा. हे बघा थोडंसं आपण बघणार आहोत आपली ही वडी व्यवस्थित होते का गुळाचा पाक केलेला. तर हे बघा व्यवस्थित आपलं गुळाचं व्यवस्थित मेल्ट वडी देखील ही बनणार आहे. अशी प्रोसेस तयार करून घ्या. आता येतो पॉईंट खरा. यामध्ये आपण मिश्रण ॲड करणार आहोत. त्यात तिळगुळाचं पावडर ॲड करा. आपण जी पावडर काढलेली मिक्सरमधून. त्यानंतर विलायचीची पूड ॲड करा. तुमच्या आवडीप्रमाणे जायफळ देखीलही ॲड करू शकतात आणि नंतर यामध्ये 1 चमच तूप घाला. हां मैत्रिणो, यामध्ये तूप ॲड करा जेणेकरून तुमची बर्फी खूप सॉफ्ट आणि शायनिंग देखील ही येते. हे सर्व साहित्य मिश्रण एकजीव तयार करून घ्या.
मिश्रण सुट सुटेपर्यंत लागल्यावर तूप लावलेल्या ट्रेमध्ये पसरा. वरून काजू बदामाचे काप लावा. 5 मिनिटात काप वरून करून घ्या. परफेक्ट सॉफ्ट आणि शाईन तिळगुळ बर्फी रेडी. सिक्रेट टिप्स: गूळ जास्त शिजू देऊ नका. तीळ जाळू देऊ नका. शेवटी तूप घातल्याने बर्फी चमकदार होते. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या सणासुदीच्या रेसिपीजसाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि याच्या 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवा. आणि याच्या वड्या अशा पद्धतीने पाडून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने 15 ते 20 मिनटात ही वडी तयार होते आणि खाण्यासाठी अप्रतिम लागते. तर वाट कसली बघतात मैत्रिणी? लवकरात लवकर फोन उचला आणि नक्की या रेसिपीला लाईक करा. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रतिसाद द्या तुमचा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत हॅपी संक्रांत सर्वांना. तोपर्यंत